नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळते. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. हा एक मल्टीलायनर प्रश्न असून यात आपल्याला अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधा वाटपाच्या नवीन नियमासंबंधित खालील विधानांचा विचार करायचा आहे. पहिलं विधान पहा. नवीन नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 7 किलो धान्य देण्याची तरतूद यात करण्यात आली. मित्रांनो, विधान बरोबर आहे. या नवीन नियमानुसार कुटुंबातील व्यक्तीनुसार प्रत्येक व्यक्तीला 7 किलो धान्य देण्यात येणार आहे. दुसरं विधान पहा. कोणत्याही कुटुंबाला दरमहा जास्तीत जास्त 40 किलोग्राम धान्य मिळू शकेल. हे जे बी विधान आहे हे चुकीचं आहे, कारण यात कोणत्याही कुटुंबाला दरमहा जास्तीत जास्त 35 किलो धान्य मिळणार आहे. सध्या सुद्धा या योजनेअंतर्गत प्रति कुटुंबाला 35 किलोच धान्य देण्यात येतं. पण यात महत्त्वाचा काय बदल करण्यात आला, तर आता यात प्रति व्यक्ती 7 किलो धान्य दिले जाईल. सध्याच्या नियमानुसार जर तुमच्या कुटुंबात 2च व्यक्ती असले तरी तुम्हाला 35 किलोच धान्य मिळतं, आणि जर तुमच्या कुटुंबात 7 व्यक्ती असले तरी तुम्हाला 35 किलोच धान्य मिळत. पण या नवीन नियमानुसार आता प्रति व्यक्ती 7 किलो धान्य देण्यात येणार आहे. जर समजा आता तुमच्या कुटुंबात 2च व्यक्ती असतील तर या नवीन नियमानुसार तुम्हाला 14 किलो धान्य मिळेल. आणि ज्या कुटुंबात 7 व्यक्ती आहेत त्यांना आता सुद्धा 35 किलोच धान्य मिळेल. 35 किलोच्या वर यात कोणत्याही कुटुंबाला धान्य मिळणार नाही. शेवटचं विधान पहा. हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2026 अंतर्गत प्रस्तावित आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे जे नवीन नियम आहेत हे सध्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2026 अंतर्गत प्रस्तावित आहेत. म्हणजेच हे अजून लागू झाले नाहीत, पण सध्या हे नियम विचाराधीन आहेत. यात आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत. ए व सी हे विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. 2026 मध्ये अकादमी ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आलेले पहिले भारतीय संगीतकार कोण ठरलेत? आता तुम्हाला इमेजवरून कळालंच असेल हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर AR रहमान यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांना हा पुरस्कार कोठे प्रदान करण्यात आला, तर 56व्या आंतरराष्ट्रीय अचिव्हमेंट समिटमध्ये त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि हा जो अकादमी ऑफ अचिव्हमेंट पुरस्कार आहे हा पुरस्कार गोल्डन प्लेट अवॉर्ड या नावाने देखील ओळखला जातो. AR रहमानच्या आधी सुद्धा काही भारतीयांना हा पुरस्कार मिळाला. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. याआधी हा पुरस्कार सत्यजित रे, अमर्त्य सेन व सचिन तेंडुलकर यांना देखील मिळालेला आहे. बरे, 56वी आंतरराष्ट्रीय अचिव्हमेंट समिट कोठे पार पडली, तर अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथे ही समिट पार पडली. पुढील प्रश्न. मित्रांनो, आता 30 जून पासून धीरज सेठ यांनी भारतीय सैन्य दलाचे नवीन प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. आपल्याला यात भारतीय सेना प्रमुखाबद्दल खालीलपैकी चुकीचं विधान निवडायचं आहे. पहिलं विधान पहा. जनरल धीरज सेठ हे भारतीय सेना दलाचे 31वे प्रमुख आहेत. हे तर विधान बरोबर आहे. जनरल धीरज सेठ हे भारतीय सेना दलाचे 31वेच प्रमुख आहेत. दुसरा पर्याय काय म्हणतो, त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ हे छत्तीसगड आणि त्रिपुराचे राज्यपाल राहिले आहेत. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यांचे वडील कृष्ण मोहन सेठ हे असून त्यांनी छत्तीसगड व त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद भूषवलं होतं. पुढचा पर्याय पहा. त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात इन्फंट्री रेजिमेंटमधून केली. मित्रांनो, यातील हेच विधान चुकीचं आहे व आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हेच आहे. आपल्याला यात चुकीचं विधान ओळखायचं होतं, तर पर्याय क्रमांक 3 यातील विधान चुकीचं आहे. त्यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीची सुरुवात इन्फंट्री रेजिमेंटमधून नसून तर आर्म क्रॉप्सच्या 2nd लान्सर्स रेजिमेंटमधून केली होती. यातील चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यांनी भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्र कॉर्प्सचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. आता जनरल धीरज सेठ हे भारतीय सेना दलाचे कधीपर्यंत प्रमुख म्हणून कार्य करतील, तर 31 ऑगस्ट 2028 पर्यंत ते या पदावर कार्य करतील. त्यांना याआधी त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक व अतिविशिष्ट सेवा पदकाने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. व ते लष्कर प्रमुख बनण्याआधी भारतीय लष्कराचे उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत होते.
आता हा प्रश्न पहा, यमुना पाणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या 2 राज्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर आता यमुना पाणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हरियाणा आणि राजस्थान या 2 राज्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे 32 वर्ष जुना पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. या प्रकल्पाचं स्वरूप काय? तर या प्रकल्पाअंतर्गत हरियाणातील ताजेवाला हेड येथून राजस्थानला जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत 580 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवलं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, WTTC म्हणजेच वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या 2024-25च्या अहवालानुसार जगातील अव्वल पर्यटन अर्थव्यवस्थांमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले? तर आता या WTTCच्या नवीन अहवालानुसार जगातील अव्वल पर्यटन अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 8व्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून दुसऱ्यावर चीन, तिसऱ्यावर जर्मनी, चौथ्यावर जपान, 5व्यावर UK, 6व्या क्रमांकावर फ्रान्स, तर भारताच्या आधी 7व्या क्रमांकावर इटली हा देश आहे. या अहवालातील माहितीनुसार भारताच्या पर्यटन क्षेत्राने 2024-25 मध्ये अर्थव्यवस्थेत $231.6 अब्ज इतकं योगदान दिलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. WTTCच्या अहवालानुसार जगातील अव्वल पर्यटन अर्थव्यवस्थांमध्ये आपला भारत 8व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, नुकताच लॉन्च झालेला आयुष्मान सारथी हा चॅटबॉट कोणत्या केंद्रीय योजनेशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. या योजनेशी आयुष्मान सारथी हा चॅटबॉट संबंधित आहे. या चॅटबॉटचं अनावरण कोणी केलं? तर 29 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी या चॅटबॉटचं अनावरण केलं. बरं, जर आपल्याला असं विचारलं की आयुष्मान सारथी हा चॅटबॉट कोणी विकसित केला, तर नोट करून घ्या, हा चॅटबॉट राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं विकसित केला आहे. आणि हा चॅटबॉट सुरू करण्यामागचा उद्देश काय? तर लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यास eKYC, पात्रता आणि रुग्णालय शोधणे या सेवा देण्यासाठी हा चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, सीमा रस्ते संघटनेचा प्रोजेक्ट ब्रह्मांक हा कोणत्या राज्यातील रस्ते विकासाशी संबंधित आहे? हा प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, प्रोजेक्ट ब्रह्मांक हा अरुणाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. बरं, सध्या हा प्रोजेक्ट चर्चेत का आला? तर या प्रोजेक्टला आता 16 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा प्रोजेक्ट चर्चेत आहे. हा प्रोजेक्ट कधी सुरू करण्यात आला होता? तर 29 जून 2011 रोजी अरुणाचल प्रदेशातील रानाघाट येथे हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता व या 29 जूनला या प्रोजेक्टने आपली 16 वर्षे पूर्ण केली. या प्रोजेक्ट अंतर्गत अरुणाचल प्रदेशमधील 5 जिल्हे तर आसाममधील एका जिल्ह्याचा सुद्धा विकास करण्यात आला. सीमा रस्ते संघटनेविषयी सांगायचं झालं तर ही संघटना BRO म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या नावानं ओळखली जाते. याची स्थापना 7 मे 1960 रोजी करण्यात आली होती. सध्या याचे महासंचालक हे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग हे आहेत. या संघटनेचा उद्देश काय? तर भारताच्या सशस्त्र दलांना व मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या ऑर्गनायझेशनचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता देश हा 61 युनेस्को जागतिक वारसास्थळासह जगात सर्वाधिक वारसास्थळ असलेला देश बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच इटली हा देश आता 61 युनेस्को जागतिक वारसास्थळासह जगात सर्वाधिक वारसास्थळ असलेला देश बनला आहे. अलीकडेच इटलीमधील डोमस डे जानास हे इटलीतील 61वे वारसास्थळ बनलं व यासच आता जगात सर्वाधिक वारसास्थळ असलेला देश इटली बनला आहे. इटलीमध्ये सध्या 55 सांस्कृतिक तर 6 नैसर्गिक स्थळे आहेत. इटलीनंतर या दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन हा 60 वारसास्थळासह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. बरं, सध्या आपल्या भारतात एकूण किती वारसास्थळ आहेत? तर सध्या आपल्या भारतात 44 वारसास्थळ आहेत व 44वं वारसास्थळ कोणतं? तर मराठा मिलिटरी लँडस्केप हे भारतातील 44वं वारसास्थळ आहे. 43वं आसाममधील रायदेव मोहीम, 42वे होयसळ मंदिरे तर 41वे जागतिक वारसास्थळ हे शांतिनिकेतन ठरलं होतं. सध्या भारतात 36 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक व 1 मिश्र वारसास्थळ आहे. आता स्पोर्ट्सवर आधारित न्यूज पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या 80 सोजन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या 80 सोजन या एक लांब उडीपट्टू असून सध्या त्या चर्चेत का आल्यात? तर अलीकडेच त्यांनी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 6.88 मीटरची ऐतिहासिक उडी मारून अंजू बॉबी जॉर्ज यांचा 22 वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडल्यामुळे सध्या त्या चर्चेत आहेत. याआधी अंजू बॉबी जॉर्ज यांच्या नावावर 6.83 मीटर लांब उडीचा विक्रम होता व तो आता 80 सोजन यांनी मोडला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी वस्तू आणि सेवा कर दिवस
कधी साजरा केला जातो? तर वस्तू आणि सेवा कर दिवस हा दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 1 जुलै 2017 रोजी भारतात जीएसटी लागू करण्यात आलं होतं व त्या स्मरणार्थच 2018 पासून 1 जुलै हा वस्तू आणि सेवा कर दिवस म्हणून साजरा केला जात आहे. बरं, जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? तर जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणते कॉम्प्युटर हे जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे चीनचं लाईनशाइन हे आता जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर बनलं. या कॉम्प्युटरने अमेरिकेच्या एल कॅपिटनला सुद्धा मागे टाकत जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर बनण्याचा मान मिळवला आहे. या सुपर कॉम्प्युटरच्या यादीत चीनचं लाईनशाइन पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर अमेरिकेचे एल कॅपिटन, फ्रंटियर व अरोरा हे सुपर कॉम्प्युटर आहेत. तर 5व्या क्रमांकावर जर्मनीचं ज्युपिटर हे सुपर कॉम्प्युटर आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या जोडीने वर्ल्ड रोईंग कपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.